तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काल बघितलं असेल, आपण मक्काला पाणी भरलं, लगेच पाऊस आला, विहिरीतलं पाणी संपलं. त्यानंतर आपण आता चाललो आहे मुंबईला. हे बघा, कसारा घाटात एक नंबर वातावरण असं बरं का पावसाळ्यामध्ये. तर मी एक व्हिडिओ पण टाकला आहे कसारा घाटाचा, तो तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन. तर आपण ठाण्याला उतरलो आणि चाललो दिघ्याला. दिघ्यावरून आपण माइंडस्पेसला आलो, आपल्या ऑफिसला. हे बघा, ऑफिसचा नजारा समोर ती ॲक्सेंचरची बिल्डिंग आहे बरं का, ॲक्सेंचरचं ऑफिस. आणि समोरच ते IDFCचं पण ऑफिस आहे. तर ऑफिस संपल्यानंतर आपल्याला परत जायचं होतं घरी, गावाला. तर मित्रांनो, अशीच धावपळ असते बरं का आपली. त्यानंतर निघालो मग इथून ऑफिसवरून, दिघ्यावरून ठाण्याला मस्तपैकी बसलो. आपल्याला आज टाईमच होणार होता, कारण आपण हावडा एक्सप्रेसमध्ये बसलो होतो. 10 वाजता असते ती ठाण्यावरून. तर 10 वाजता बसल्यानंतर 2 वाजता आपण उतरलो मनमाड जंक्शनला. आणि मनमाड जंक्शनला उतरल्यानंतर गेलो पार्किंगला गाडी वगैरे घेतली आणि घरी आलो. 2 वाजले होते मित्रांनो घरी यायला. तर चला भेटूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.